नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक पानखडे. कुणाल कर्मा, संभाजी महाराज छावा, एकनाथ शिंदे गद्दार, वाघ्या कुत्र, औरंगजेबाची कबर, ह्याच सगळ्या समस्या महाराष्ट्रात आहेत. बाकी महाराष्ट्रात कुठल्याही समस्या नाही. त्यामुळं पूर्ण सरकार, विधानसभा, सगळे आपले मंत्री, राजकीय दलाचे प्रवक्ते सारखे याच्यावरच बोलत असतात. पण मधात एक बातमी आली की महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच ची हवा सर्वात जास्त प्रदूषित आहे, मोस्ट पॉल्युटेड सिटी, आणि देशातल्या पहिल्या टॉप पॉल्युटेड सिटीमध्ये चंद्रपूर आहे. येणारा काळ हा पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाचा असेल. आपण खूप प्रगती करू, खूप मोठे घरं बांधू, इन्फ्रास्ट्रक्चर होईल, सगळं होईल, पण शुद्ध हवा पाणी जर नसलं तर प्रत्येकाचं आपलं आयुष्य इतकं छोटं होईल. जो आपला लाईफ स्पॅन आता 60च्या पुढे गेला तो 40 वर यायला वेळ लागणार, आणि पूर्ण जग याच्याशी लढतंय. आपण हा प्रदूषणाचा विषय का घेतला? कारण आता दिल्लीमध्ये पार्लमेंट चालू आहे, आणि पार्लमेंटमध्ये 2024-25 या वर्षाचा पर्यावरण मंत्रालयाची जी संसदीय कमिटी असते तिने एक रिपोर्ट समोर ठेवला हाऊस समोर. तसं पाहिलं तर विज्ञान, प्रौद्योगिकी, पर्यावरण, वन आणि जलवायू म्हणजे हवामान, या सगळ्या मंत्रालयावर एक समिती आहे. भाजपाचे वरिष्ठ खासदार भुवनेश्वर कलिता ओरिसाचे ते त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जी रिपोर्ट समोर ठेवली ती रिपोर्ट वाचून अतिशय किती भोंगळा कारभार आहे केंद्र सरकारचा हे डोळ्यासमोर येतो. समितीमध्ये बीजेपीचे लोक असून सुद्धा तो बीजेपीचा अध्यक्ष आहे, म्हणजे बीजेपीचा आहे तो खासदार, अध्यक्ष आहे तो म्हणतो की अंगावर काटे येणार हे जे आम्ही शोधलं त्याने अंगावर काटे, आणि अतिशय भयंकर असा हा प्रकार आहे. कारण 2024-2025 मध्ये पर्यावरण मंत्रालयाला प्रदूषण नियंत्रण योजना यासाठी 858 करोड रुपये सँक्शन झाले होते, आणि त्यांनी पूर्ण वर्षात मात्र 7,22,00,000 रुपये खर्च केले, म्हणजे 1% नाही, आणि बाकी पैसा लॅप्स झाला. आणि हे जे पैसा अलॉटमेंट होता 8,558, हा त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेने जवळजवळ 27% जास्त होता, 27-27.5%. कारण मंत्रालयाने मागितला होता, प्रपोज्ड सांगितलं होतं की आम्हाला हा पैसा लागतो. आणि प्रदूषण नियंत्रण योजना ही म्हणजे तसं मंत्रालयाची वायू गुणवत्ता योजना, अशा वेगवेगळ्या योजना आहेत सरकारच्या, त्या योजनेचा एक भाग आहे. 2018 मध्ये प्रदूषण नियंत्रण योजना सुरू झाली, आणि पाणी, वायू आणि ध्वनी याची गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी याच्यावर काम होत होतं. आणि सरकारची जी केंद्र सरकारची जी मोठी योजना होती NCAP, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, त्याचाच हा एक भाग होता. पूर्णपणे केंद्राचा त्याला पैसा मिळतो. 2026 पर्यंत NCAP ला 131 शहरामध्ये जे वायू प्रदूषण आहे त्याचं PM10 च्या खाली आणणं हे त्यांचं टार्गेट होतं पूर्ण देशातल्या 131 शहरामध्ये. परंतु 82 शहर अजून असे आहेत की ते या योजनेमध्ये नापास झाले. आतापर्यंत
वायू म्हणजे नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्ट यासाठी 19-20 ते 25-26 पर्यंत 3072 कोटी रुपये सँक्शन झाले, तरी पण बॅक टू स्क्वेअर. आता जेव्हा हा प्रश्न आला की बाबा हे कसं, म्हणजे 1% पैसा तुम्ही वापरला नाही, कसा वापस गेला, तेव्हा मंत्रालयात जे कारण आलं ते फारच हास्यास्पद आहे. ते म्हणतात की ज्या योजना चालू होत्या प्रदूषण नियंत्रण योजनाच्या खाली, जे विभिन्न आमचे प्रोजेक्ट चालू होते, त्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी एक ऑर्डर पाहिजे असते. कारण हा प्रोजेक्ट या वर्षासाठी इतका, मग ती योजना पुढे कंटिन्यू ठेवायची. त्यासाठी मंजुरीच मिळाली नाही. वर्षभर त्या योजना ठप्प होत्या कारण मंजुरी नाही मिळाली. मंजुरी कोणी द्यायची? मंत्रालयाने द्यायची. काय मंत्रालयामध्ये सेटिंग चालू होतं की कुठल्या प्रोजेक्टमध्ये किती पैसा द्यायचा आणि आम्हाला कमिशन किती मिळणार. काय कमिशन सेट नाही झालं म्हणून ती मंजुरी नाही झाली. आणि मग जर वर्षभर योजना ठप्प पडलेल्या असतात, चालू योजना बंद कराव्या लागतात कारण त्यांना कंटिन्युटीसाठी मंजुरी मिळत नाही. याचा अर्थ ते मंत्रालय किती सिन्सिअर आहे वायू प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणासाठी. आज दिल्ली गॅस चेंबर झाली आहे. पाकिस्तानमध्ये धान जाळला जातो, हरियाणा पंजाबमध्ये धान जाळला जातो. अक्षरशः दिल्ली एनसीआर म्हणजे ग्वालियर पर्यंत, मध्य प्रदेशच्या ग्वालियर पर्यंत माणूस श्वास घेऊ शकत नाही. मी स्वतः दिल्लीत असतो, आम्हाला माहित आहे की परली जलाने का जो मौसम होता है, ते थोटं जे जाळतात शेताच्या शेत, त्यांनी अक्षरशः दरवाजे लावून घरात बंद बसावं लागतं. तो जळण्याचा कुबट वास जात नाही आठवडे. आणि दिल्ली राजधानी आहे देशाची. इथे जर तुम्ही शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी देऊ शकत नसाल तर मग तुमचं मंगळयान काय कामाचं? तिसरी सर्वात जास्त जगातली इकॉनॉमी काय कामाची? ही शेवटी इकॉनॉमी कोणासाठी? या लोकांसाठी. लोक जर जिवंत नसली तर त्या मेलेल्या मुर्द्यांवर राज्य करणार का? हा फार मोठा प्रश्न. आणि मग जेव्हा युपीए सरकार असतं तेव्हा नरेंद्र मोदी सारखे म्हणायचे कि पॉलिसी पैरालिसिस है मनमोहन सिंह के सरकार में. एक मंत्रालय का दूसरे मंत्रालय को पता नहीं होता, दो मंत्रालय कोर्ट में लड़ते हैं आपस में क्योंकि प्रधानमंत्री कमजोर है. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, 56 इंची छाती आहे, विश्वगुरु आहेत. नुसतं असं लाल डोळ्यांनी पाहिलं का चायना मागे जातो. युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवण्याची शिट्टी मारली का युद्ध थांबतं असा तो माणूस. पण त्यांच्याच मंत्रालय म्हणजे त्यांच्याच एका मंत्र्याच्या मंत्रालयात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्येच कोऑर्डिनेशन नाही की वर्ष फायलीला मंजुरी दिली जात नाही आणि फार मोठे महत्वाचे कार्यक्रम थांबल्या जातात आणि सरकारने दिलेला पैसा 1% वापरू दिला जात नाही. कसे टार्गेट सेट होणार? पण जेव्हा राष्ट्रपतीचं अभिभाषण होतं तेव्हा मग ते म्हणतात की आमचं सरकार काय काय चांगलं काम करतं. त्या चांगल्या कामामध्ये एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री किती चांगलं काम करतं याचंही महिमामंडन केलं जातं. पण गंगा अजूनही स्वच्छ नाही. यमुनेचं तर नाला झालेला आहे. हजारो लाखो करोड रुपये देऊन सुद्धा सगळे भ्रष्टाचाराला भेट चढतात. स्वच्छता कुठे होत नाही. आणि 800 करोड रुपये, 850 करोड रुपये केंद्र सरकारने देऊन सुद्धा मंत्रालय योजनांवर खर्च करू इच्छित नाही. कारण इच्छाशक्ती नाही आणि त्यापेक्षा जास्त कमिशन सेट होत नाही. हा सगळा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे. त्यामुळे खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे लक्ष देतील का, हाच प्रश्न विचारावा लागेल. आज एवढंच. पुन्हा होता येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.